गुड आफ्टरनून ऑल. आपण आता सीईटीची तयारी करतोय. त्यामध्ये पहिला टॉपिक मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचे की पॉइंट्स काय आहेत, हिंट्स काय आहेत, मॅट्रिक्स टॉपिकमध्ये आपण काय काय शिकलं ते रिवाइज करून आपण त्याच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह घेतोय. तर मॅट्रिक्स टॉपिकमध्ये आपण काय काय शिकलेलं आहे. इन्व्हर्स. बाय डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स, a matrix and its inverse, its product A into A inverse is equal to A inverse into A is equal to always identity matrix. हे आपल्याला नोंद आहे. तर हे आपल्याला चेक करता येईल. ऑप्शन मध्ये इन्व्हर्स असणार आणि ए मॅट्रिक्स गिवन असेल तर त्याचे इन्व्हर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर बाय युजिंग दिस प्रॉपर्टी इट्स प्रोडक्ट इज ऑलवेज आयडेंटिटी मॅट्रिक्स. दिस इज जस्ट प्रॉपर्टी and definition also. Now second point is how to find A inverse by using adjoint. A inverse is equal to 1 by determinant A into adjoint A. This is just inverse by adjoint method. हे आपल्याला नोन आहे. adjoint method ने आपण इन्व्हर्स असा कॅल्क्युलेट करतो. आता adjoint A कसा काढायचा? आपण कोफॅक्टर काढतोय. प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढणार, कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिणार आणि त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला की आपल्याला adjoint मिळतोय. त्याला त्याचा डिटर्मिनंट ए मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटने डिवाइड केलं तर आपल्याला इन्व्हर्स मिळत असतो. नेक्स्ट इज सपोज ए इज इक्वल टू एबीसीडी, दॅट इज स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2 स्क्वेअर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपल्याला ओरली कॅल्क्युलेट करता येतो. कसा कॅल्क्युलेट करायचा तो? ए बी सी डी, दॅट दीज आर दी 4 एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए. याचा डिटर्मिनंट म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू एडी मायनस बीसी, एडी मायनस बीसी. Then A inverse is equal to, by using this definition, 1 by AD minus BC. It's transpose of cofactor matrix, that is A is a cofactor D, D is a cofactor A, that is just interchange. C is a cofactor, it is a minus B and parat by changing rows and columns, that is minus B here, and then last one is here. म्हणजे ऑर्डर 2 चा आपल्याला A इन्व्हर्स कसा काढायचा? ओरली इट्स डिटर्मिनंट इज जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन आउटसाइड 1 by AD minus BC. डायगोनलचे एलिमेंट्स इंटरचेंज करून घेणार. AD आहे तो DA करून घेणार, इंटरचेंज. आणि नॉन डायगोनल जे एलिमेंट्स आहेत C आणि B यांचं साइन चेंज करायचं, -C -B. दिस इज जस्ट ओरली इन्व्हर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2 चा आपल्याला डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येईल. 1 by AD minus BC. डायगोनलचे एलिमेंट्स इंटरचेंज करून घेणार आणि नॉन डायगोनल एलिमेंट्सचे साइन चेंज करणार. This is simple method. One more property is there. A into adjoint A is equal to adjoint A into A is equal to determinant A into I. म्हणजे तुम्ही A मॅट्रिक्स आहे त्याचा adjoint या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या किंवा adjoint A into A घ्या is equal to always determinant A into I. याच्यामध्ये I हा मॅट्रिक्स आहे, determinant A is नंबर, तो नंबर आहे, is equal to तो असा मिळेल. म्हणजे ह्या डिटर्मिनंटला जर आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डायगोनली डिटर्मिनंट ए डिटर्मिनंट ए डिटर्मिनंट ए मिळेल. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट प्रत्येक वेळी काय असेल तर डिटर्मिनंट ए इनटू आय. ओके, नाउ दीज आर दी जस्ट की पॉइंट्स रिलेटेड टू मॅट्रिक्स टॉपिक. Now first example, first objective. What is the question? Example: A is equal to 1 2 3 4, that is square matrix of order 2. adjoint A दिला, याचा adjoint हा, त्याच्यामध्ये 4 3 AB, then the values of A and B are, A आणि B चे व्हॅल्यूज काय असतील असा क्वेश्चन विचारलाय. आता आपल्याला ओरली ऑर्डर 2 चा adjoint काढता येतं. ऑर्डर 2 चा adjoint कसा काढायचा? तर हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते इंटरचेंज करून घ्यायचे, इंटरचेंज. आणि नॉन डायगोनल जे एलिमेंट्स आहेत त्यांचं साइन चेंज करायचं. दॅट इज द डायरेक्टली adjoint A. A is equal to, then adjoint A is equal to 4 1. मी डायगोनल एलिमेंट्स इंटरचेंज करून घेणार. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर जस्ट माइनस साइन चेंज, -3 -2. देन कंपेअर दिस adjoint A with this. We get A is equal to -2, A is equal to -2 and B is equal to 1. That is, check the options. A is equal to -2, B is equal to 1. Which option is there? Yes, A. Therefore, answer of this question is A option. Example number 2. The inverse of this matrix is, what is the inverse of this matrix? 0 1 1 0 is, it is order 2 आहे, order 2 चा आहे. order 2 चा इन्व्हर्स आपल्याला ओरली कॅल्क्युलेट करता येतो. फॉर्म्युला काय? ऑर्डर 2 साठी, that is inverse is equal to
1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ए. ऍडजॉइंट ए आपल्या ऍडजॉइंट ए काढता इंटरचेंज करून काढता येतं. पहिला तर डिटर्मिनंट ए चेक करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1 मिळेल इज इक्वल टू 1 बाय मायनस 1. इट्स डिटर्मिनंट इज, याचा डिटर्मिनंट काय येईल 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1 झालं. ऍडजॉइंट ए आपल्याला काढता येतोय दॅट इज ऍडजॉइंट ए सेम. डायगोनल एंट्रीज आर इंटरचेंज 0 0 सेमच राहणार नो चेंज. आणि याचे साइन चेंज दॅट इज -1 that is directly orally adjoint of A. Now this -1 inside we get 0 1 1 0 that is same as A. A मिळेल म्हणजे कुठला मिळेल बघा 0 1 1 0 इट इज बी ऑप्शन. बी ऑप्शन आहे म्हणजे याचा इन्व्हर्स सेमच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. इथे काय विचारलाय A is equal to 1 to 2 1 1 to 2 1 and A into adjoint A is equal to Ki, then the value of K is. आपल्याला प्रॉपर्टी नोन आहे A into adjoint A किंवा adjoint A into A, always determinant A into I. प्रॉपर्टी A into adjoint A is equal to adjoint A into A is equal to always determinant A into I. हे काय दिलंय A into adjoint A is equal to Ki म्हणजे काय कंपॅरिझन K means what determinant A. डिटर्मिनंट A याचा डिटर्मिनंट काय आहे डिटर्मिनंट हे क्रॉस 1 याचा डिटर्मिनंट 1 -4 इट इज -3. कोणता ऑप्शन आहे डी ऑप्शन. दॅट इज डिटर्मिनंट A is equal to -3 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ K. ही प्रॉपर्टी काय लक्षात ठेवायची A into adjoint A किंवा adjoint A into A ऑलवेज डिटर्मिनंट A into I. याचा प्रोडक्ट नेहमी डिटर्मिनंट A into I येत असतो. ऑर्डर टू चा इन्व्हर्स आपल्याला माहिती आहे 1 बाय डिटर्मिनंट A into adjoint A. त्याच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ऍडजॉइंट काढताना एक काळजी घ्यायची हे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते इंटरचेंज करून घ्यायचे आणि नॉन डायगोनल एलिमेंट्सचे साइन चेंज करायचं. दिस इज जस्ट कॉमन थिंग, कॉमन हिंट. Example number 4. A is equal to this 2 -4 3 1. Then the adjoint of matrix A is. आपल्याला adjoint काढायचं सिंपल टेक्निक नोन आहे. काय करायचं डायगोनल एलिमेंट्स इंटरचेंज करून घ्यायचं. 2 1 2 1 चा काय झाला 1 2 1 2 कुठे आहे बी मध्ये. फक्त बी मध्येच 1 2 दिसतोय बघा बी ऑप्शन डायरेक्ट. बाकीच्या कुठेही 1 2 नाही आहे डायरेक्ट बी ऑप्शन. येस. एक्झाम्पल नंबर 5 काय दिलाय A is equal to 1 2 3 4 and A into adjoint A is equal to Ki. Then the value of K is again. आपल्याला प्रॉपर्टी मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलंय A into adjoint A that is determinant A into I. म्हणजे K ची व्हॅल्यू म्हणजे डिटर्मिनंट ची व्हॅल्यू. याचा डिटर्मिनंट काढावा लागेल. डिटर्मिनंट A is equal to क्रॉस 4 -6 इट इज -2. -2 कुठे आहे बी ऑप्शन. अगेन इट इज बी ऑप्शन. एक्झाम्पल नंबर 6. क्वेश्चन काय बघा A is equal to ऑर्डर 2 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे लॅम्बडा 1 -1 मायनस लॅम्बडा. Then A inverse does not exist if lambda is equal to. A inverse does not exist. आता आपल्याला बेसिक कंडिशन माहित आहे. एखादा मॅट्रिक्स असेल A मॅट्रिक्स if its determinant not equal to 0 then A inverse exists. Inverse exists. डिटर्मिनंट ची व्हॅल्यू जर अदर दॅन 0 असेल तर आपण A इन्व्हर्स एक्झिस्ट म्हणतो. यालाच आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. A इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इफ डिटर्मिनंट A is equal to 0 then it is singular and A inverse does not exist. Not exist. आता क्वेश्चन काय दिला आहे A inverse does not exist means what? Determinant of A is equal to 0. That is matrix is singular. A inverse exist म्हणलं की डिटर्मिनंट ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असते. अदर दॅन 0 काहीतरी व्हॅल्यू असणार. पण A inverse does not exist that is inverse not exist not invertible असे वर्ड्स येतील. A inverse does not exist then determinant of this is equal to surely 0. आता याची व्हॅल्यू डिटर्मिनंट घ्यावं लागेल आपल्याला. याचा डिटर्मिनंट काय येईल डिटर्मिनंट A is equal to क्रॉस मायनस लॅम्बडा स्क्वेअर मायनस प्लस 1 is equal to इट इज 0. का 0 घेतलाय A inverse does not exist म्हणलाय. दॅट इज लॅम्बडा स्क्वेअर is equal to 1 just
implies lambda is equal to plus or minus 1. That is a B option. बघा क्वेश्चन काय आहे. A inverse does not exist म्हटलंय. इनवर्स कधी एक्झिस्ट नसतोय. दॅट इज मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. इफ डिटर्मिनंट A is equal to 0, then matrix is not invertible. It is inverse, does not exist. Example number 7. A is equal to cos, again order 12, then A inverse is equal to. आता इनवर्स काढायचं म्हणजे आपल्याला काय माहित आहे, 1 बाय डिटर्मिनंट A ऍडजॉइंट A. आता याचा डिटर्मिनंट काय येईल, हे क्रॉस केलं तर याचा डिटर्मिनंट A is equal to cos square minus plus sin square alpha. It is always 1 plus. डिटर्मिनंट ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे याचा काही इफेक्ट नाही. फक्त आपल्याला ऍडजॉइंट बघायचं. ऍडजॉइंट बघायचं म्हणजे काय, डायगोनल एलिमेंट्स इंटरचेंज होणार. cos अल्फाच आहे दोन्ही, त्यामुळे डायगोनलला cos अल्फा कुठे आहे, बी ला बघ. आणि याचे साइन चेंज, याला साइन मायनस साइन देईल आणि याला साइन चेंज होऊन प्लस येईल. दॅट इज बी ऑप्शन. दिस इज जस्ट बाय ऑब्झर्वेशन. 7 नंबरचा क्वेश्चन ऑब्झर्वेशन मधून येतोय आणि 6 नंबरचा क्वेश्चन अगेन इट इज प्रॉपर्टी. इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, therefore determinant A is equal to 0 consider करना. Next, example number 8. What is the question? F of alpha is equal to cos alpha minus sin alpha 0. It is again order 3 square matrix where alpha belongs to set of real numbers. Then f of alpha inverse is equal to, म्हणजे काय, f of alpha हा मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्सचा इनवर्स आपल्याला विचारलेला आहे. इनवर्स विचारला ऑर्डर 3 चा. ऑप्शन्स आर दिस. आता आपल्याला काय नोन आहे, तर आपल्याला ऑर्डर 3 चा इनवर्स काढायचा असेल तर तो आपल्याला दोन मेथड्सनी काढता येतो. ट्रान्सफॉर्मेशननी काढता येतं असेल तर ऍडजॉइंट मेथडनी काढता येतं. ऍडजॉइंट मेथडचा फॉर्म्युला काय, ऍडजॉइंट मेथड A inverse is equal to 1 by determinant A into adjoint A. बघा इनवर्स आपल्याला f ऑफ अल्फा याचा इनवर्स काढायचा, म्हणजे आपल्याला इनवर्स ऑफ मॅट्रिक्स काढायचं. आपण याचा डिटर्मिनंट चेक करून बघूयात काय येतं. डिटर्मिनंट चेक करण्यासाठी याची व्हॅल्यू काढूया. डिटर्मिनंटची cos अल्फा into this 4, म्हणजे इथं cos अल्फा येणार. याचा डिटर्मिनंट दॅट इज इट्स डिटर्मिनंट इज cos अल्फा into cross cos alpha, मिडल मायनस, सेकंडला मायनस साइन, मायनस मायनस प्लस होऊन जाईल sin अल्फा. याच्यासाठी हे 4 sin अल्फा, लास्ट तर 0 निग्लेक्टेड, म्हणजे काय झालं, cos स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर अल्फा, cos स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर अल्फा, इट इज 1. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 झाली, त्यामुळे याचा इफेक्ट नाही. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 झाली, याचा इफेक्ट नाही. आता A इनवर्स म्हणजेच काय झाला, ऍडजॉइंट A झाला. A इनवर्स म्हणजेच ऍडजॉइंट A. A into A इनवर्स आय आपल्याला नोन आहे. हा ऍडजॉइंट आता काढायचा आहे. ऑर्डर 3 ला ओरली येत नाही, त्यामुळे काय करायचं, एखाद्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढून बघायचा. इथल्याचा कोफॅक्टर काढूया. याचा कोफॅक्टर काय येणार, कोफॅक्टर ऑफ दिस कोफॅक्टर इज इक्वल टू, पोझिशन कोणती आहे बघा, A12 पोझिशन, A12 that is -1 raised to 1 plus 2, -1 raised to 1 plus 2. हे निघून गेलं, हे निघून गेलं. sin अल्फा into 1 sin अल्फा आणि हे 0 sin अल्फा, that is minus sin अल्फा. आणि minus sin अल्फा I write sin of minus अल्फा, sin of minus theta minus sin theta I write sin of minus theta. फॉर्म्युला जस्ट, म्हणजे काय झालं बघा, हा कुठे जातोय आता, हा ऍडजॉइंट मध्ये इथला एलिमेंट इथं जात असतोय, कारण ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. इथं आपल्याला कोफॅक्टर मिळणार आणि तो ट्रान्सपोज मध्ये इथं जाईल. म्हणजे A इनवर्स मध्ये A इनवर्स दॅट इज f ऑफ अल्फा इनवर्स, याच्यामध्ये त्याची सेकंड पोझिशन आहे, या पोझिशनला साइन ऑफ मायनस अल्फा झाला, साइन ऑफ मायनस अल्फा. हे बाकीचं सेम, इकडे काहीतरी एलिमेंट्स असतील. म्हणजे काय झालं बघा, f ऑफ अल्फा मधून A इनवर्स कसं झाला, f ऑफ अल्फा इनवर्स, इथला एलिमेंट साइन ऑफ मायनस अल्फा. म्हणजे हा फंक्शन फॉर्मॅट मध्ये f ऑफ अल्फा असेल तर असा येतोय, f ऑफ मायनस अल्फा असेल तर इथे साइन ऑफ मायनस अल्फा जाईल, म्हणजे f ऑफ मायनस अल्फा टाइपचा, दॅट इज A ऑप्शन.
एक्झाम्पल नंबर 9 याच्यासारखा सेम आहे. द इनव्हर्स ऑफ ए इज 0 1 0 1 0 0 0 0 1. परत ऑर्डर 3 आहे, डेफिनेशन सेम, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ए. आता याचा डिटर्मिनंट काढून बघूया. डिटर्मिनंट इज इक्वल टू डिटर्मिनंट हे 0 आहे, लास्ट 0 निघले, मिडल साठी येणार -1, याच्यासाठी 1 1 -0, इट इज जस्ट -1. डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1 म्हणजे इथं मायनस साइन गेला. डिटर्मिनंट 1 बाय डिटर्मिनंट -1 म्हणजे मायनस ऍडजॉइंट ए करावं लागेल. तर मायनस ऍडजॉइंट ए करण्यासाठी परत इथल्या एलिमेंटचा आपण काय करूया. आता बघा हे डायगोनल एलिमेंटचे कोफॅक्टर्स त्या पोझिशनला राहतील. याचा कोफॅक्टर काय 0 म्हणजे ए इनव्हर्स मध्ये पण तो 0च असणार. याचा कोफॅक्टर 0 तो पण इनव्हर्स मध्ये त्याच पोझिशनला असणार. इथला कोफॅक्टर 0 -1 तो त्याच्यामध्ये त्याच पोझिशनला असणार. म्हणजे हे दोन्ही 0 0 आहेत म्हणजे ए येणार नाही, डी येणार नाही. का तर हा आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये पहिली एंट्री 1 असते, पण इथं पहिली एंट्री 0च राहील. तसंच डी येणार नाही, मायनस आहे, कारण हा मायनस आयडेंटिटी याच्यातली पहिली एंट्री -1 होऊन जाईल, हा येणार नाही. राहिले या दोन मध्ये पॉसिबिलिटी आहे ए और मायनस ए. आता डिटर्मिनंट इज इक्वल टू -1 काढला आपण. या पोझिशनचा आपण कोफॅक्टर काढूया. या पोझिशनचा कोफॅक्टर अगेन -1 रेज टू 1 प्लस 2. या पोझिशनचा कोफॅक्टर 1 -0 अगेन, दॅट इज -1/3 मिळेल, दॅट इज -1 मिळालं. म्हणजे ए इनव्हर्स मध्ये काय होईल, ए इनव्हर्स मध्ये या पोझिशनचा एलिमेंट -1 होऊन जाईल. या पोझिशनचा एलिमेंट -1 गेला कुठं ऍडजॉइंट मध्ये, आणि आउटसाइडला हा डिटर्मिनंट याचा -1 म्हणजे मायनस मायनस प्लस करेल. इथला एलिमेंट तिकडे ए इनव्हर्स मध्ये पण 1च राहील आणि ए मध्ये पण 1 राहील. मग दोन्ही ठिकाणी सेम म्हणजे तो एच मिळेल, दॅट इज बी ऑप्शन. फक्त एक कोफॅक्टर चेक करून त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट करतोय. पण त्याच्या अगोदर डिटर्मिनंट ए काढून बघायचा. इथं डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू -1 आहे, त्यामुळे इथला कोफॅक्टर आपल्याला -1 मिळाला. इथला कोफॅक्टर ऍडजॉइंट मध्ये जाताना इकडे जातो, क्रॉस मध्ये. इथला कोफॅक्टर इकडे जात असतो, इथला कोफॅक्टर इकडे जाईल, इथला कोफॅक्टर इथे जात असतो, आणि डायगोनलचे कोफॅक्टर त्या पोझिशनलाच राहतात, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंज नाही. तर आपण इथला काढून बघायचा. इथला -1 मिळाला, तो ऍडजॉइंट मध्ये इथं जाईल, इथं गेला, त्याला मल्टिप्लाय केलं. डिटर्मिनंट ए आउटसाइड डिटर्मिनंट ए असतं, त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर हा -1 चा +1 बनेल. हा +1 म्हणला, हा +1 म्हणल्याबरोबर ए सारखाच राहतोय, त्यामुळे आन्सर बी, दॅट इज बी ऑप्शन. थँक्यू.